हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तू कर, विश कर. हार्दिक हार्दिक गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी उगादी. हॅपी उगादी सबस्क्रायबर्स. हॅपी उगादी. तर आता आपण गुढीसाठी नैवेद्य करायला घेऊया. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी शेवया बनवून घेणार आहे. शेवया छान भाजून घेतल्या, त्यानंतर मग एका साईडला भाताला ठेवून घेतलं. शेवया बाजूला काढून पाणी गरम करून घेतलं, थोडंसं दूध घालून घेतलं मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेवया शिजवून घेतल्या आणि लास्टला साखर ॲड केलेली आहे. तूप ॲड करायला विसरले मी. आणि म्हणतात ना, गुढीसाठी स्पेशल नैवेद्य सगळ्यांनी खायला पाहिजे हे. त्यासाठी मी आंबा, गूळ, कडीलिंब आणि डाळ रात्री भिजवत ठेवलेली, हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि तयार झालेला आहे आपला नैवेद्य. काय आहे? शेव सांडू नको. तर आता गुढीला साडी नेसवायला टाइम होत आलेला आहे. प्रसाद वगैरे सगळा रेडी झालेला आहे. तर आपण प्लेट्स करून घेऊया साडीच्या. आता तर ही आहे काढलेली साडी. आता ब्लाऊज पीस अजून काढलेला नाहीये. ब्लाऊज पीस काढतात का नाही मला माहित नाही. विचारूया आपण, माझ्या बहिणीला विचारते. घरात करून आणणार मला आणलीच माग सर. हा, ही लाव पण माड. हे बघा सामान आहे ठेवलेलं बाहेर. अम्मा, हार कुठं लावणार आहे? तोरण आहे दाराला आपल्या. कुठं? दोरी पण घेऊन ये, भाकरी घेऊन ये. खाली सर्व मला टेस्ट करायला बघू. संध्याकाळी बघायचं काय. हे पडलं. असं घेतोय हे, चुकलं की जरा काय. इथं असं आहे का नाही? काय करा मग असायला कशाला? चुकलंच कशाला. ते देणार आपण आज. हा, पाणी घेऊन जरा. दोन एक दोन. असं लिंबू दिला सगळं वेगळं. हे बघ, प्रत्येक ह्याच्यामध्ये तू हळद घेऊन तुला असं लावलंय बघ. आता काय करायचं. हे घंटी वाजवूया का वाजवे की थांब. परत? नमस्कार कर. हे आंबा कुठं आहे पण? आंब्याच्या पानांची डाळ आहे. हा हा.
ब्रेकफास्ट चालू आहे आमचा चित्रांना. माझं नाश्ता बघा कसं येल्लो येल्लो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या जेवायला. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्या मस्त कशा चार चार भजी चार त्यांना नाही पोळी आहे वाटतं. हे आमटी आमटी सांगा मग. तिखट मिरची पण खावा, टेस्ट बघा तुम्ही. त्याला वाढला मी जीवन झाला भेटतो तुम्हाला. मी पण हेच सांगणार होती. दर बाबू खाली. आता गुढी काढायचं टाइम झालेलं आहे, गुढी काढून घ्यायला लागलेलो आहे आम्ही. कसं वाटलं तुला फेस्टिवल गुढीपाडवा? काही सुद्धा खेळलो नाही. काय केलं नाही म्हणजे हेच नुसतं असतं. गुढी खेळणं गुढी उभा झालं. करायची, नवीन कपडे घालायचे, तेवढंच झालं. छान छान फटाके जेवायचं, फोडायचं. फटाके दिवाळीला फोडायचे. ते पॉट उचलून ठेव वरती, दीपावली का बा? हे पॉट उचलून ठेव वर बाळा. दीपावली का बा पण? हा? दिवाळी हा. आता कधी आहे? नोव्हेंबर मध्ये वगैरे असत्या. नोव्हेंबर? ते पॉट ठेव कोपऱ्यात या साईडला. सप्टेंबर मध्ये नसत्या? नाही, सप्टेंबर मध्ये गणेश चतुर्थी येते. बघूया थांब पालखीला आहे का. काय पालखीला बघू बाबा. खा, ट्राय कर. थांब हा. सकाळपासून खायचंय ना तुला ते साखरेची माळ, होममेड साखरेची माळ. गळ्यात नाही घालायचं, काढ. यासाठी पाहिजे होतं काय? होय तेच वेट करत होता. खा, ते खाऊन दाखव. कठीण असतंय जरा, पण मला दोरी काढू द्या तू. असं खायचं असतं याला. खाली उंदीर पडतो एक मिनिट त्याला ती बघ. घालू का? कसं आहे? सबस्क्रायबर्स हा बघ की. मालारपणे यांना माडित आहे. कोणती कोपरी घे मालारपणे माडित. असं अंगावर घालून घ्यायचं असतंय ते. ती घालून घ्यायची असत्या म्हंटल मी. होय काय? होय, अन्वीतला पण घालायचं. मग तसा हे गुढीचं वस्त्र असतंय ना, ते अंगावरती घालून घ्यायचं असतंय सगळ्यांनी. आई आम्हाला पण घालायची लहानपणी. आणि हात जोडायचा. हात नाही जोडायचे, ते काही सत्कार नाही. मालारपणे आहे ते. सत्कार आहे सत्कार. मी तर लगेच नेसून बघायची साडी आईची कायम. नवीन येऊ दे. तुला आता काय आहे, आता पण तीच आहे. आता पण तेच आहे. बर ट्राय करणार काय? ब्लाऊज पीस कसलं भारी आलंय ना. होय. नाही शिवणार, आता ठेवणार. मग कवा नाहीतर निसणार? नवऱ्याचा पैसा सगळा ब्लाऊज शिवायलाच. 800 रुपये. मग कवा नेसणार तू? साडी नेसणार आहे, आपलं ब्लाऊज आहे की माझ्याजवळ एक. कवा साडी कवा नेसणार? सांग ना. छान आहे ना साडी. आता नाही, बघू की काही तर फंक्शन असेल तर नेसायचं. हम्म. 6 वाजलेत आणि मी आणि अन्वित जेवायला लागलोय. कारण का सांग? भूक लागली. तुला भूक लागल्या, पण मी का जेवायला लागल्या? माहिती? आपण मूवी बघायला जाणार आहे थोड्या वेळानं. शुभ. होय, तुला काय माहिती आहे बोल? का? काय करते? होय, कुठली? कन्नडा. कुठली? लव मॉकटेल 3. भात, आमटी, तळण, भजी.